आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे संभाजीनगरची ही भूमी इतिहास घडवणारी आहे। औरंगाची औलाद इथंच गाडणाऱ्या स्वराज्याच्या लेकरांची ही भूमी आहे। आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेला रुजवणारी वाढवणारी भूमी आहे। शिवसेनेवर जीवापाड प्रेम करणारी भूमी आहे। छत्रपती संभाजीनगर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा जीव की प्राण होता। बाळासाहेबांनी देखील संभाजीनगरवर प्रेम केलं आणि या संभाजीनगरच्या जनतेने देखील बाळासाहेबांवर मनापासून प्रेम केलं। हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहे। मुंबई ठाण्यापाठोपाठ शिवसेना वाढली कुठे असेल तर शिवसेना वाढली या संभाजीनगरमध्ये। त्यामुळे संभाजीनगरवर यंदा भगवा फडकलाच पाहिजे। कारण यापूर्वी औरंगाबाद होतं पण आता संभाजीनगर आहे आणि म्हणून संभाजीनगरची ही ऐतिहासिक निवडणूक पहिल्यांदा होते आहे। बरोबर ना? संभाजीनगर झाल्यानंतर त्यामुळे तुमची सगळ्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे। आतापर्यंत औरंगाबादचे महापौर म्हणून आपण म्हणायचो पण आता पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरचा महापौर या ठिकाणी निवडून येणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्हाला मी सांगतो संभाजीनगरच्या नामांतराला ज्याने विरोध केला तो कोण आहे? रशीद मामू। जलीलला तर जलील करायचंच आहे। या निवडणुकीमध्ये त्याचा कार्यक्रम होणारच आहे। आणि रशीद मामूला तिकीट देणाऱ्या उबाटाला तुम्ही मत देणार का? आता उठा बशावाल्यांना काय करायचं आपल्याला? मुंबईच्या बाहेर पडायला तयार नाहीत। मुंबई पकडून ठेवली आहे। मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ना, म्हणून सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय। पण मी आपल्याला सांगतो मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आता ते कापायला निघालेत। म्हणून मुंबईकर त्यांना बरोबर धडा शिकवतील आणि मुंबईवर पण महायुतीचाच भगवा फडकेल। मी मगाशी तुम्हाला विचारत होतो की रशीद मामूला तिकीट उभाटाने दिले का? त्यांना दुसरा कोण भेटला नाही? आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या शिवसेनेला मत देणार क्या रशीद मामूच्या उबाटाला देणार? हा सवाल आहे। मला विश्वास आहे प्रचार मिरवणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवणारे आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना मत देणार की देशभक्त राष्ट्रभक्त शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मत देणार? हिंदुत्वाचे मारेकरी या संभाजीनगरात हातपाय पसरतायत। ही आपल्या सगळ्यांसाठी
धोक्याची घंटा आहे. संभाजी महाराजांचा घात कुणी केला? घरभेद्यांनी केला. आणि संभाजीनगराचा घास घेण्यासाठी खोट्या हिंदुत्वाचा बुरका घालून घरभेदी तिकडे आले. त्यांना दूर ठेवणार ना तुम्ही? त्यांना लांब ठेवणार ना? त्यांना संभाजीनगरच्या हद्दीच्या आतमध्ये येऊ देणार नाही ना? नांग्या आपल्याला ठेचायच्या आहे. ठेचणार ना? बाळासाहेबांचा बाणा दाखवणार ना हिंदुत्वाचा? हा धनुष्यबाण जो आहे हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे. हा हिंदुत्वाचा धनुष्यबाण आहे. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. ही महाराष्ट्राची आन बान आणि शान धनुष्यबाण. मग लाडक्या भावाला मत देणार ना? तुम्ही धनुष्यबाणाला मत दिलं की लाडक्या भावाकडेच पोचणार. हा धनुष्यबाण माझ्या लाडक्या बहिणींचा पण आहे. हा धनुष्यबाण माझ्या लाडक्या भावांचा पण आहे. आणि म्हणून आणि हा धनुष्यबाण प्रभू रामचंद्रांचा पण आहे. जय. अयोध्येमध्ये तीर के तान धनुष्यबाण. अयोध्येमध्ये पतंग कोणाची निशाणी आहे का? जलेची आहे. मग पतंग कापली कापली. पतंग कट गई आहे. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही चारी मुंड्या चित केलं त्यांना. आता पालिकेत देखील त्यांची वळवळ आपल्याला कायमची ठेचायची आहे ना. आता फक्त आणि फक्त धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाण हा सगळीकडे हा संदेश गेला पाहिजे. हे मी तुम्हाला सांगायला आलोय. छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेत आपण शिवसेना स्वबळावर लढतीये. आपले शिवसैनिक लढवय्ये आहेत, लढाकू आहेत आणि हिम्मतबाज आहेत. हिम्मत की किंमत होती असं मी नेहमीच सांगतो. तुमच्या या एकनाथ शिंदेने 2022ला हिम्मत दाखवली. या महाराष्ट्रातला बाळासाहेबांच्या विचाराचा सरकार तख्ता पलट करून टाकला. टांगा पलटी केला, घोडे फरार झाले. आणि साऱ्या महाराष्ट्राने आपला निर्णय स्वीकारला. लोकसभेत आपला स्ट्राईक रेट चांगला जास्त होता. विधानसभेत आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकलो. इतिहास घडवला. नगर परिषदेमध्ये कमी जागा लढून 70 नगराध्यक्ष आपले निवडून आले आणि 1400 नगरसेवक आपले निवडून आले. 1400. आता सांगा खरी शिवसेना कुणाची आहे? आपल्याला नकली सेना म्हणतात, नकली शिवसेना म्हणतात. त्यांना तोंडावर लोकांनी आपटलं. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले त्याच दिवसापासून तुमचं हिंदुत्व गेलं आणि तुम्ही नकली झालात. असली नाही, नकली. आणि म्हणून या निवडणुकीत देखील
आणि काही लोक म्हणायचे की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे, पण तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं शिवसेना ठाण्यापुरती नाही, चांदा ते बांधापर्यंत शिवसेना पसरली, घराघरात धनुष्यबाण गेला. बाळासाहेबांचे, आनंद दिघे साहेबांचे विचार पोहोचले. हे प्रेम आहे, हा तुमचा आशीर्वाद आहे. का जळता माझ्यावर एवढं? एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, का पोटदुखी, का पोटसूळ, का जळजळ, का मळमळ, का एवढं, का द्वेष, का मत्सर? उठता बसता झोपता उठता स्वप्नात पण एकनाथ शिंदे, स्वप्नात पण मला शिवाय देत असतील, टीव्हीवर पण देतात, जाहीर सभेत पण देतात, सगळीकडे. पण मी त्याची चिंता करत नाही. जोपर्यंत हे सगळे तुम्ही माझ्या बरोबर आहात तोपर्यंत मी कुणालाही घाबरत नाही, मला कशाची चिंता नाही. मी गावी गेलो तरी यांच्या पोटात दुखतंय, हे डिस्टर्ब होतात. दिल्लीला गेलो तरी पोटात दुखतंय. अरे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून आला आहे. मी गरिबी पाहिली आहे माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या पत्नीची तगमग पाहिली आहे. महिना कसा चालवायचा, काटकसर कशी करायची, त्यांच्या डोळ्यातली कणव पाहिली आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी काहीतरी करायचं. आणि त्यातूनच लाडकी बहीण जन्माला आली, लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोक कोर्टात गेले, अनेक लोकांनी योजना बंद पाडण्यासाठी योजनेमध्ये खोडा घातला. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना असा जोडा दाखवला 232 नंबरचा आणि दिलं पाठवून घरी. अरे काय भाषा होती तुमची, याला जेलमध्ये टाकणार, त्याला जेलमध्ये टाकणार, याला बर्फाच्या लादीवर झोपून मारणार. 5 स्टार हॉटेल बुक केली होती सरकार येणार म्हणून महाविकास आघाडीचं, पण माझ्या लाडक्या बहीण भावाने त्यांचं सगळं बुकिंग रद्द केलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवली, घरी बसवलं. ही ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही एकदा ठरवलं ना की झाला सुपडा साफ होतो समोरच्याचा. आणि मी हेही सांगतो, आता लाडक्या बहिणींची संख्या जास्ती आहे, लाडके भाऊही आहेत पाठीराखे, पण ज्या उमेदवार, हे सगळे उमेदवार आहेत ना, ज्या उमेदवारांच्या पाठी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. हे मी का म्हणतो, विधानसभेत मी हे पाहिलंय, नगर परिषदमध्ये पण पाहिलंय, आणि मला अनुभव आणि खात्री झाली आहे की या महापालिकेत देखील हेच घडणार, पुन्हा हेच घडणार. आणि शिवसेनेचा धनुष्यबाण सगळीकडे दिसणार. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, धन्यवाद, धन्यवाद लाडक्या बहिणी, धन्यवाद. अरे हेच तर तुमचं प्रेम आहे. जिकडे जातो मी तिकडे माझ्या लाडक्या बहिणी वाट बघत बसतात. मी एकदा सांगलीच्या विटा नगर परिषदेचा प्रचार करायला आता गेलो होतो मध्ये, 9:45 वाजले होते. सुहास बाबरच्या छातीमध्ये धडकन भरली होती, वर खाली जीव होत होता, पोचतोय की नाही. मी म्हणालो, बाबा तिथे माणसं कोणी आहेत का, गेले घरी सगळे. 9:45 वाजता थंडीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी भाऊ शेवटच्या खुर्चीपर्यंत सगळे बसले, कोणी उठलं नव्हतं. हे प्रेम पाहायला मिळालं मला.
महाराष्ट्रामध्ये हेच प्रेम पाहतोय, हेच मी कमवलंय. किती प्रॉपर्टी, किती संपत्ती, किती मालमत्ता, किती माड्या कमवल्या, यापेक्षा किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, सर्वजण या ठिकाणी शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची लेकरं आहोत आपण. शंभूराजाच्या बद्दल आपल्याला माहित आहे, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी महाप्रतापी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. हे संभाजीनगर आहे, संभाजी महाराजांच्या नावाचं. आणि म्हणून शंभू राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आपल्याला या निवडणुकीत पराक्रम गाजवायचंय ना. आणि म्हणून शिवसेनेचे सगळे उमेदवार धुरंधर आहेत. आमच्या उमेदवारांना कोणी हलक्यात घेऊ नका, हे ताकदीचे उमेदवार आहेत. आणि म्हणून हे सगळे जिंकणार तुमच्या ताकदीमुळे. आणि विरोधक जे आहेत, या ठिकाणी मी मगाशी म्हणालो, ज्याने कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, मुंबई धरून बसले, या सर्वांना. आणि माके मध्ये तो जले काय जलवा जली काँग्रेस बिंग्रेस कोण आहे ते सगळ्यांना आडवे करून टाका पूर्णपणे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या हिंदू देवी देवतांचा जो अपमान करतो, वंदे मातरम म्हणणार नाही म्हणून वंदे मातरमचा अपमान करतो, त्याला त्याची जागा दाखवायची वेळ आलेली आहे. औरंगजेबाला हिरो मानणाऱ्या या ओवेसीला आणि त्याच्या पार्टीला या संभाजीनगरमध्ये या निवडणुकीमध्ये गाडून टाकण्याची संधी तुमच्या हातात आली आहे. तो काहीतरी म्हणाला ना का इकडे दफन करा म्हणून. हा कुठं इकडे औरंगाच्या बाजूला कुठं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चाललोय. कटिंग पतंग कटली आणि आता त्यांची वाट लागली. संभाजीनगर हे आशियातलं सर्वाधिक वेगाने वाढणारं शहर आहे. आधी काँग्रेसने, नंतर स्थगिती सरकारने, म्हणजे आधी काँग्रेसने नंतर स्थगिती सरकारने या भागाचा विकास रोखला. संभाजीनगरने कायम शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला होता, पण उबाटाने मुंबईप्रमाणे संभाजीनगरमध्ये देखील भ्रष्टाचाराचीच पेरणी केली महाविकास आघाडीने. त्यामुळे या ऐतिहासिक शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. इथला पाण्याचा प्रश्न अजून सुटला नाही. वर्क ऑर्डरच्या अगोदरच भूमिपूजन उरकून टाकलं, योजनेचं काम रखडलं, घरात बसून काम होत नाही, फेसबुक लाईव्ह वरून काम होत नाही, वर्क फ्रॉम होम होत नाही, फेस टू फेस काम करावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं, लोकांची दुःख ऐकून घ्यावी लागतात. आणि म्हणून अधिकाऱ्यांची बैठका घ्याव्या लागतात, तरतूद करावी लागते, सगळं करावं लागतं. आणि म्हणून आता पाण्याचं काय आहे बाबा, कुठपर्यंत आहे पालकमंत्री? योजनेच्या पहिल्या टप्प्याचं पाणी या येत्या 2 महिन्यामध्ये आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी त्याला किती पैसे दिले मुख्यमंत्री असताना? 822 कोटी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेने या पाणी योजनेला दिले. मला आनंद आहे, तुम्हाला लवकर पाणी मिळालं पाहिजे. 2740 कोटीची पाणी पुरवठा योजना
आणि नगर विकास खात्याचा मंत्री होतो तेव्हाही पैसे दिलेत. आता 200 MLD पाणी लवकर मिळेल. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात गेल्या वर्षा एवढी पाण्याची टंचाई भासणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना. त्यांना त्रास असतो, त्यांनाच पाण्याची चिंता असते. आपण सगळे मोकाट बाहेर फिरतो आणि पाणी बिनी त्यांनी बघायचं, स्वयंपाक त्यांनी बघायचा. आणि म्हणून तर मी ही योजना केली. माझ्या लाडक्या बहिणींच्या स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार तुम्हाला दिला. आता इकडे तिकडे बघण्याची त्यांना गरज नाही. त्यांचा मान सन्मान घरात वाढला, समाजात वाढला. 50% एसटी मध्ये सवलत दिली. आता एसटी तोट्यातली फायद्यात गेली. आमच्या भाऊजीला सांगता तुम्ही घरी थांबा, मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजारात करून येते. आहे ना खरं? मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं. एका मुलीने आत्महत्या केली, टीव्हीवर मी बघितलं. रात्री 12:30 वाजता. का आत्महत्या केली? इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% फी ती पालकांनी भरायची, 50% सरकारने भरायची होती. पालक वडील भरू शकत नाही, वडील आत्महत्या करतील म्हणून मुलीने भीतीने आत्महत्या केली. मी म्हणालो कशाला पाहिजे सत्ता? कशासाठी राज्य पाहिजे? कशासाठी सरकार पाहिजे? आपल्या सरकारमध्ये जर एक मुलगी उच्च शिक्षण घ्यायला आत्महत्या करत असेल तर सरकारचा उपयोग नाही. त्याच दिवशी माझ्या लाडक्या भावा बहिणींनो, एकनाथ शिंदेने निर्णय घेतला. 50% फी सवलत देत होतो ती 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. लेक लाडकी लखपती योजना केली. अनेक योजना केल्या. योजना सांगायला गेलो तर दिवस पुरणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, पुढे इथं पाणी मिळेल लवकर. त्यासाठी काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आणि मी जो शब्द देतो आणि संभाजीनगरच्या जनतेचं तोंडचं पाणी पळवणाऱ्या उभाटाचा ज्याने ज्याने विरोध केला काँग्रेसचा, या निवडणुकीमध्ये तुम्ही पूर्ण बंदोबस्त करणार ना? बिलकुल करायला पाहिजे. आणि मला विश्वास आहे. आणि त्याचबरोबर संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न, टंचाई कायमची सुटली पाहिजे. पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. हा शब्द मी तुम्हाला देतो. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. मी शब्द दिला की पाळतो. म्हणून 50 आमदार एकनाथ शिंदे बरोबर होते. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना एकदा नाही 10 वेळा 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला की माघार नाही. मी त्यांचा चेला आहे. आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैं कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. माझ्या कामाची पद्धत आहे. कारण सांगत नाही, बघतो करतो, बघतो नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. ताबडतोब जे आहे ते करून टाका. मुख्यमंत्री सहायता निधीतून या एकनाथ शिंदेने 460 कोटी रुपये माझ्या काळात दिले. अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात 3 कोटी रुपये दिले होते. का? अरे लोकांचे पैसे आहेत. 70,000 लोकांना मदत झाली. कितीतरी लोकांचे जीव वाचले. का नाही केलं तुम्ही? हा माझा सवाल आहे. आणि म्हणून मराठवाडा आणि माझा संबंध आजचा नाही. आनंद दिघे साहेबांचंही बाळासाहेबांचंही या संभाजीनगरवर प्रेम होतं. मी देखील या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. पालकमंत्री मी होतो. त्यामुळे माझा अतिशय या शहराशी जिव्हाळ्याचं नातं आहे. शहराचा विकास आराखडा 33 वर्षापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. तो आपण मंजूर केला. आता विकास होईल. संभाजीनगर व जवळ बिडकीनला नवीन इंडस्ट्रियल इस्टेट सुरू झाली. शेंद्राच्या ऑरिक सिटीचं नाव तर जगभर गाजतंय. ऑरिक सिटीत 72,000 कोटीची गुंतवणूक येते आहे. 1 लाख कोटीचे प्रकल्प येऊ घातलेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माझ्या या तरुणांना,
लाडक्या भावांना बहिणींना रोजगार मिळेल, हाताला काम मिळेल. 50,000 कोटींच्या विकास कामांना मराठवाड्यात सुरू झाले. अनेक सिंचन प्रकल्प आपण सुरू केले. बंधाऱ्यांना मान्यता दिली. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प त्याने बासनात गुंडाळला होता, तो आम्ही सुरू केला, पुन्हा त्याला मंजुरी दिली. दुष्काळवाडा ही मराठवाड्याची ओळख आपल्याला पुसायची आहे, कायम स्वरूपी पुसायची आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी 3,632 कोटींच्या विकास कामांचं आपण नियोजन केलंय. ही कामं झाल्यानंतर शहर स्मार्ट होईल. मलनिस्सारणासाठी 425 कोटी रुपयांचे 2 प्रकल्प आपण मंजूर केलेत. ही कामं प्रगतीपथावर आहेत. 6 महिन्यात ही कामं पूर्ण होतील. रस्ते आणि मूलभूत सोयी सुविधांसाठी आपण 631 कोटी रुपये दिले. खाम नदी आणि झोन 7-8 मध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा, रिटर्निंग वॉल आणि ड्रेनेजचं काम सुरू होतं ना रे बाबा. अरे मी तर भीम बोलत जाईन. पैसे दिलेत मी, ती कामं तरी सुरू आहेत ना बाबा इकडं शहरात. नाही तर आपले पहिले मागचे हा 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 बोलून. शहरात स्मार्ट सिग्नल बसवण्याचं काम झालं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डिजिटल डोम थिएटर आणि संभाजी महाराज साहसी उद्यानाचं काम होतंय. सिद्धार्थ उद्यान, नागेश्वरवाडी आणि गांधीनगर येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एसटीपी कार्यान्वित होतोय. त्याचबरोबर शहरात 16,000 नवीन LED दिवे लावण्याचं काम सुरू आहे का? चालू आहे. आणि पीपल एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपये दिले. शास्त्री से आजादी योजनेतून 53,387 मालमत्ता धारकांना दिलासा दिला. संभाजीनगर शहराची सातारा देवळाई सिडको आणि चिकलठाणा MIDC क्षेत्राची विकास योजना मंजूर केली. शहराच्या विकासासाठी छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना आपण केली. संभाजीनगरचा एवढा इतिहास कधीच झाला नव्हता, विकास कधीच झाला नव्हता. विकासाची अशीच गाडी वेगाने आपल्याला पुढे न्यायची आहे. संभाजीनगरची प्रगती हेच आपलं ध्येय आहे. त्यासाठी घराघरातून आपल्याला विजयाचं रणशिंग फुंकायचं आहे. आणि म्हणून धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून प्रत्येक उमेदवाराला रेकॉर्ड ब्रेक मताने आपल्याला विजयी करायचं आहे. विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे. करणार ना? आणि आपल्याला आणखी काय भुमरे मामा मगाशी म्हणत होते तुम्ही? उद्योगाचं ठीक आहे, बरोबर आहे. कुठला? गुंटेवारीचं PR कार्ड मिळालं नाही. गुंटेवारीचं PR कार्ड जे आहे ते देखील आपण करू. सिडकोची फ्री हँड झाली, फ्री होल्ड. सिडकोची जमीन फ्री होल्ड देखील आपण करू. ते डिपार्टमेंट माझ्याकडे आहे. PR कार्ड देण्याचाही निर्णय आपण घेऊ. जे जे या जनतेला अडचणीचं आहे ते सगळं आपण देऊ. मी जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते मी बोलत नाही. आणि म्हणूनच लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि महायुतीचं सरकार माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवून आणलं. आपल्याला आणखी या ठिकाणी संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची शान आपल्याला वाढवायची आहे. प्रभू श्रीरामाच्या छत्रपती शिवरायांच्या भगव्याचा सन्मान आपल्याला वाढवायचा आहे. मराठीचा अभिमान आपल्याला वाढवायचा आहे. संभाजीनगरचा स्वाभिमान आपल्याला वाढवायचा आहे. आणि
आपल्याकडे एकनाथ शिंदेकडेच आहे. त्यामुळे पैशाची चिंता करू नका, विकासाला पैसे कमी पडू देणार नाही. हा शब्द माझा आहे. या ठिकाणी काय दिले बाबा अजून? हर्सुल मधलं काहीतरी आहे, भगतसिंग नगर, एकता नगर, चेतना नगर. इथं काय पाहिजे असेल तर देऊन टाकू, छोट्या छोट्या गोष्टी असतील. 50 कोटीचे कामं तिथं आपण केले. चिखल होता, चिखलातून बाहेर काढलं त्या लोकांना, मोठं काम केलं आहे. छत संभाजीनगरमध्ये अनधिकृत वसाहतीमध्ये गुंटेवारी सुरू करून गुंटेवारीत 50% सवलत सुरूच राहील. PR कार्डचं मी बोललोच आहे. शहराचा विकास आराखडा लवकर मंजूर करण्यात येईल. पाणी पुरवठा योजनाचा आपण करतोच आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना आपल्याला मात्र माझी एवढीच विनंती आहे, येत्या 15 तारखेला जेवढे आपले धनुष्यबाणाचे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना विजयी करायचं आहे. ही विनंती तुम्हाला मी करायला आलेलो आहे. आणि तुम्ही घरी गेल्यावर आपल्या सर्व नातेवाईकांना, पै पाहुण्यांना, सगळे सोयऱ्यांना या ठिकाणी एकच सांगा, संभाजीनगरमध्ये जिथं जिथं आपले मतदार असतील त्यांना एकच सांगा, धनुष्यबाणाचं बटन दाबा, धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि धनुष्यबाणाला निवडून द्या. ही विनंती तुम्ही सगळ्यांना करा. आणि मी जाता जाता 4 ओळी सांगून जातो. लेकर भगवा शिवसेना का, लेकर भगवा शिवसेना का, घर घर तक जाएंगे, घर घर तक जाएंगे. करो जश्न की अब तैयारी, सरकार हम ही बनाएंगे, सरकार हम ही बनाएंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी